तर मित्रांनो हे लावायले मी बैलाला औषध. ॲलर्जी ही बैलाला ॲलर्जी कायची तरी त्याच्या खाजीत बसतं हे कवर बी. एक जणांनी सांगितलं औषध ते लावायचं. बघू आता काय फरक पडतो. तर फरक पडला तर त्यांच्या जाऊन पाया पडायचं पटकून. बरं झालं म्हणायचं आमच्या जनावराला सांगितलंच तर. कारण की मुख्य जनावराचं काम असतं हे सांगितलं कुठली गोष्ट चांगली असते या. तर हे औषध सांगितलं मला एकदा आधी बैलाला तर रिझल्ट येऊ द्या. हां ह्याला बैला रिझल्टच येऊ द्या बैलाचा. ते तर सांगणारच आता तुम्हाला काय काय लावलं तर. करंजीचं तेल, खोबऱ्याचं तेल, कापूर, गंधक आणि हळद इतक्या वस्तू टाकून हे लावायले. पुन्हा म्हणता की ताई तुम्ही सांगितलं नाही म्हणून. येतात का झालं का इकडं आहे ना पुढं डाग डाग दोन सरकडं सारख्या इथं 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 सारख्या हे दोन डाग लावून राहायचं त्यासाठी कळायला बघा खायचं औषध आहे म्हणून चांगलं आहे म्हणून. बैल सगळं बसला सगळ्याच लावायचं. बैल सगळा पुरा भरून काढा म्हणजे ते काय होत नाही. राहावा मग तर बैलाला हे होऊ नाही. हां इकडं नाही काही गरज पण हिथं आहे का हे ते खाजून खाजून काढलेलं नाही काही. बस मला किती वेळ लागला बरोबर करायला. तर हे लावायचं जणू 3 दिवस. आता 1 दिवस लावलंय. आता उद्या किती पुरतं बघायचं. आज परदिवशी राहिलं की आज परदिवशी राहायचं. 2 बैलाला आहे आमच्या असलेच. जर मी तर माहिती काय हे जर राहिलं का नाही त्या माणसाच्या देवासारखं पाया पडून जाऊन नाही का मग की बैलाला खाजवायला का नाही की जीवात असं कसं मळमळ होतं या. जर आपल्याला कुठली गोष्ट जर असली तर आपल्या जीवाचं कसं तरमळ होते. तसं जर त्या बैल खाजवायला लागले का नाही माझ्या जीवात सगळं तरमळ होतं. वाटतं की तसं त्या बैलाला होऊ नये. मुख्य जनावराला बोलता बी येत नाही. आपण तर आडवतो मोठ्याने मग दुखायला गए काय करू गए नवरीला झोपी देत नाही माणूस. घरच्याला तर नाहीच नाही असा खेळ असते. एकदा बैलाला हात फिरवते बरं. हे तर काय आहे आपला मग राहिलं पण थोडंसं काय फरक पडतो असा हात लावला तर. चला माझ्या बाजूला लावतो. अरे एखादी लोक काय झालं चाटलेलं काय अरे माग बस माग बस माग बस.